विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी सामायिक परीक्षेच्या तयारीमध्ये आहात सर्वजण. गेल्या 15 दिवसापासून बाळांनो 8 ते मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2चे पेपर्स, प्रश्नपत्रिका, प्रॉब्लेम सेट्सच्या अनुषंगानं सर्व प्रश्न मी याच्या पाठीमागच्या लेक्चर्समध्ये पाठवलेत. तुम्ही आता परीक्षेला सामोरे जाता असताना सुद्धा डायरेक्ट त्या परीक्षेच्या मध्ये लास्ट स्टेजमध्ये आहात. आपण शेवटचा त्या दिवसापर्यंत पोहोचलेले आहात. सर्व मुलं त्या पद्धतीचे लेक्चर्स अटेंड करत आहेत. पण पूर्वीचे पण लेक्चर्स जर पटपट बघत गेलात तर अधिक चांगल्या रीतीनं तुम्हाला सर्व प्रश्न बघितलेत. काही राहिलेले प्रश्न किंवा इतर महत्त्वाचे प्रश्नांची आपण चर्चा आता करणार आहोत. पेपर्स ही सोपे प्रश्न, थोडेसे आव्हानात्मक प्रश्न, या सगळ्यांची चर्चा आपण निश्चितपणे करणार आहोत. समजा दोन त्रिकोण एकरूप असतील. त्रिकोण ABC हा एकरूप आहे त्रिकोण PQRला. तर हा कोण BAC नावाचा कोण हा कुठल्या कोणाचे एकरूप असेल असं इथं कोणाचं नाव लिहायला सांगितलं आहे. BAC हे क्रमशः एकरूप असणार आहे. BAC म्हणजे ॲक्च्युली ए कोण बरं का, म्हणजे ह्यातला कुठला कोण, हा तो मिडलला आला पाहिजे. हेही म्हणजे मध्ये अक्षर आलं पाहिजे P. मग इकडं बदलून टाकूया आपण असं. नंतर समजा की इथं ACB लिहिलं असेल. एकरूप कोण कोणाचं येणार सांगा, ACB. आता एचा संगत P होता, बीचा संगत Q आहे आणि Cचा संगत R आहे. म्हणजे C मध्ये आहे ना, तिथं मध्ये कोणतं अक्षर आलं पाहिजे, आता C आलं पाहिजे बघा बरं. Bचा Q आहे आणि Cचा आहे संगत C मध्ये आलं तर इथं R आलं पाहिजे. मग इकडं P आणि Q असं घ्या, अदलून बदलून चालतील. पण मधला अक्षर, मधला कोण महत्त्वाचा आहे. त्यानंतर कोण ABC असेल तर आत्ता मात्र बघा बरं, आता PQR असंच येणार. क्रम आहे तसा येणार. B आणि Q ह्या संगती, एकास एक संगती एकरूपतेच्या कोणाच्या बद्दलची आपल्याला काळजीपूर्वक माहिती असायला पाहिजे, असा तो भाग आहे. पुन्हा पहिल्या लेसनमध्ये काही भाग आपला असा येऊन गेला आहे. मी तो थोडासा फॉरगेट झाला आहे का बघा, जरा नीटपणे विसरला आहे का बघा. आत्ताच हे वाक्य कसं आहे बघा, एक सेंटेन्स आहे, राईट द कॉन्व्हर्स. या विधानाचं व्यत्यास मांडा असा भाग आहे. कॉन्व्हर्स, राईट द कॉन्व्हर्स. डायगोनल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. मराठीमध्ये आपण सेमी इंग्लिश सगळ्याच मुलांना घेऊन जायचं आहे. विशेषतः सेमीच्या मुलांचं जरा जास्तच मागणी चालू झालं आहे. हां, असं वाक्य आहे. काय वाक्य बघा, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर मराठीमध्ये अगदी सोपं आहे. चौरसाचे कर्ण कसे असतात, एकरूप असतात. एकरूप असतात. या विधानाची कॉन्व्हर्स लिहा, व्यत्यास लिहा. कंडिशनलमध्ये व्यक्त व्हा, इफ देनमध्ये मांडा. कॉन्व्हर्स मांडण्यापूर्वी बाळांनो आपल्याला ते व्यत्यास त्याचा लिहा. मांडण्यापूर्वी ते विधान जर त्याच्या स्वरूपामध्ये असायला पाहिजे. जर तरचं स्वरूप आणि मग त्यांचं इंटरचेंज होतं. ते जर तर वाक्यामध्ये मांडता आलं पाहिजे. आत्ताच एक कीर्तनकारांचं कीर्तन ऐकत होतो. जर तरचं त्यांचं स्वरूप जोपर्यंत तोपर्यंत होतं. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वरांचे विचार अजरामर राहतील. ज्ञानेश्वरांचे विचार राहतील जोपर्यंत तोपर्यंत. जर एखादा चौकोन चौरस असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. हे झालं कंडिशनल फॉर्म. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन डायगोनल्स मस्ट बी कॉन्ग्रंट. जर एखादा चौकोन चौरस असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. किंवा त्या चौरसाचे कर्ण एकरूप असतात. हे बेसिक त्याचं कंडिशनल फॉर्म होईल. राईट इफ देन, जर तरच्या स्वरूपामध्ये मांडा. इथं इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन डायगोनल्स मस्ट बी कॉन्ग्रंट. हा त्याचा बेसिक भाग झाला बाळा. जर एखादा चौकोनच चौरस असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. त्याचा त्यांना व्यत्यास हवा आहे. व्यत्यास, कॉन्व्हर्स. कीर्तनकारांनी व्यत्याससुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने मांडला. तेच गणित होतं. तिथंही गणिताचं सुरुवात होतं. मी त्या कीर्तनकारांचं वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यान जरूर ऐकतो. फार छान पद्धतीने बोलतात. कीर्तनकार असं म्हणाले, जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार अजरामर राहतील. त्याच्यावर व्यत्यासही त्याने असा सांगितला, जो इंटरनेटवर त्यांना कमेंटमध्ये आला होता. तो असं म्हणाले,
जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार राहतील, जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार पृथ्वी तलावरती वावरतील तोपर्यंतच चंद्रसूर्य राहतील. हा त्याचा व्यत्यास होता. तिकडचे असणारे चंद्रसूर्य आणि तिकडचे असणारे ज्ञानोबा यांची इंटरचेंज करायची. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वरांचे विचार, जोपर्यंत ज्ञानेश्वरांचे विचार आहेत तोपर्यंत चंद्रसूर्य जिवंत राहतील. ह्याला म्हणायचं त्याचा व्यत्यास. इथंही आपल्याला तेच करायचं आहे बाळांनो. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौरस असतो. बघा, कर्ण एकरूप आणि चौरस यांची जुळणी एकमेकामध्ये. इथले चंद्रसूर्य आणि ज्ञानोबांना अगोदर घ्यायचं आणि चंद्रसूर्यांना पलीकडे टाकायचं. तेच एखाद्या चौकोनाचे, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौरस असतो. जर एखाद्या चौकोनाचे, हे असंच, एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौरस असतो. कीर्तनकारांच्या कीर्तनमधले कर्ण एकरूप असणे हे ज्ञानोबा होते आणि चौरस असणे हे चंद्रसूर्य होते. चंद्रसूर्य इथल्या विधानामध्ये चंद्रसूर्य म्हणजे चौरस आणि ज्ञानोबा म्हणजे कर्ण एकरूप. ज्ञानोबांना अलीकडे आणूया. चौरसाचे कर्ण एकरूप असतात तेव्हा तो जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौरस असतो. हा त्याचा व्यत्यास सुंदरपणे मांडूया. इफ अ quadrilateral diagonals are congruent then it must be a square. If in quadrilateral diagonals are congruent then that quadrilateral must be a square. अशी सहजता, इन्फ्लुएन्सी आपल्यामध्ये असायला पाहिजे. हे जर तरच्या स्वरूपामध्ये मांडा असं एक कंडिशनल वाक्य बाळांनो तुम्हाला नक्की येणार आहे. यामध्ये आणखीन काही सेंटेन्स आहेत तेही आपण इथं पूर्ण करून घेऊया. यातलं काही वाक्य आपल्याला सहजतेने मांडायचे आहेत. इफ देनमध्ये जायचं आहे आपल्याला आणि इफ देनमध्ये जात असताना त्या इफ देनचा सहसंबंध कसा आहे बघा. चंद्रसूर्य ज्ञानोबा चंद्रसूर्य, चौरस कर्ण एकरूप म्हणून तो चौरस, अशी त्याची जर तरमध्ये असणारी कंडिशनॅलिटी आपल्याला माहिती असायला हवी. ती नीटपणे बघा. हे फार बेसिक भाग आहे तो. हा भाग क्लिअर असला तर आपल्याला पुढच्या सगळ्या प्रूफ्सकडे आपण जाणार आहोत, त्याचे फिगर्स ड्रॉ करणार आहोत. आता असा प्रश्न विचारला बघा, एक फिगर काढा. असाही प्रश्न आता उद्याच्या टर्मिनल परीक्षेमध्ये असणार आहे. डायगोनल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. गिव्हन लिहा, ह्याचा डायग्राम काढा. डायगोनल, आता ह्याच सेंटेन्सचं डायगोनल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट ह्याचं फिगर काढा. फिगर काढूया. हे इफ देन कंडिशनल फॉर्म. ओके, बट नो ह्या विधानाचे फिगर काढा आणि मग त्याचं काय लिहा. हे याच्यासाठी आपण हे शिकायचं आहे. भविष्यातले मॅथ्स सेकंड हे प्रूफवरती मोठ्या अर्थानं डिपेंड आहे. प्रूफ्स आपल्याला शिकायचे आहेत. प्रूफ्समध्ये एक एनर्जी आहे बाळांनो, एक जॉमेट्रिकल एनर्जी आपल्याला ॲब्सॉर्व करायची आहे. पाठ न करता डायजेस्ट करायचं आहे. याचं फिगर काढा आणि गिव्हन आणि प्रूव्ह मांडा. सेंटेन्स आहे डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. याचं फिगर काढूया. डायगोनल एक स्क्वेअर इफ क्वाड्रिलॅटरल. जर एखाद्या चौकोनात, हे कंडिशनल झालं, जर एखाद्या चौकोन हा चौरस असेल, जर एखादा चौकोन हा चौरस असेल, हे त्याचं कंडिशनल फॉर्म झालं, व्यत्यास झालं. जर आता काय म्हटले बघा, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. जर एखादा चौकोन चौरस असेल, आता ज्ञानोबा पहिल्यांदा घेऊया. हां, आपले ज्ञानोबा म्हणजे कर्ण एकरूप होते ना. आता चौरसाला घेऊया आपण, बघूया आता त्या विधानाचं. आता परत एकदा हे मी फिगर कसं सांगितले बघा. आता प्रश्न असा विचारला आहे, आता कॉन्व्हर्स विचारलेलं नाही आहे, त्याचा व्यत्यास विचारलेला नाही आहे. काय विचारले बघा इथं प्रश्न, या पेपरमध्ये असा प्रश्न विचारला आहे. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट, ड्रॉ अ फिगर. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन डायगोनल्स मस्ट बी कॉन्ग्रंट. जर एखादा चौकोन हा काय असेल, चौरस असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. जर एखादा चौकोन हा चौरस असेल त्याची फिगर काढा. ABCD हे ऑल साइड्स आर इक्वल. हा त्याचं गिव्हन, त्याचं पक्ष, ही फिगर झाली. त्याच्यामध्ये डायगोनल्स आपल्याला काढून ठेवावे लागतील. डायगोनल्स मीन्स अपोजिट अँगल्स, अपोजिट व्हर्टिसेसना जॉईन करायचं आहे पक्ष. आता याचं बघा, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर. इफ जर एखादा चौकोन चौरस असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. चौकोन ABCD हा चौरस आहे.
एक सुंदर चौकोनाचा प्रमेय, सर्वाधिक प्रॉपर्टीनं श्रीमंत असणारा, सर्वात श्रीमंत म्हणून त्याला चौरंग म्हणून आपण पूजेच्या ठिकाणी मान दिला आहे. चौकोन हा चौरसाचा एक श्रीमंत प्रकार, श्रीमंत हा शब्द एवढ्यासाठी वापरतोय ज्याची प्रॉपर्टी जास्त त्याला श्रीमंत म्हणतात. चौरसाची प्रॉपर्टी सगळ्या चौकोनामध्ये सर्वाधिक आहे. साध्य, त्याचं पक्ष लिहिल्यानंतर त्याचं साध्य लिहा. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह, दॅट इज दिस इज डायग्रॅम, दिस इज टू प्रूव्ह गिव्हन अँड दिस इज टू प्रूव्ह. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर, प्रूव्ह काय करायचं बघा. जर एखादा चौकोन चौरस असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. वी हॅव टू प्रूव्ह हिअर कर्ण डायगोनल AC इज कॉन्ग्रुएंट टू द डायगोनल BD असं होतं. ह्याचं प्रूफही द्यायचं म्हटलं तर फार छान होतं. हा कोण 90चा आहे आणि हे सारखं असणार आहे, हे दोन ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट येणार आहेत आणि मग आपल्याला त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्सनं होणार आहे. प्रूफकडे नंतर जाऊ. फिगर काढा असा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चित येणार आहे. आपल्याला ते सेंटेन्स लिहायचं आहे आणि मग लिहायचं आहे. इफ अ पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल देन क्वाड्रिलॅटरल इज पॅरललोग्राम. जर एखाद्या चौकोनामध्ये सम्मुख कोणांची बाजूंची जोडी जर एकरूप असतील तर त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात. इफ अ पेअर ऑफ अपोजिट, जर एखाद्या पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल, जर एखाद्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. ह्याचं फिगर काढा, त्याचं डायग्राम काढा, त्याचं गिव्हन मांडा आणि टू प्रूव्ह मांडा. जर एखाद्या चौकोनाच्या बाजू एकमेकांना समांतर असतील, इफ अ पेअर, जर एखाद्या चौकोनाची एक बाजू समांतर असेल, इफ अ पेअर ऑफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल, इफ अ पेअर ऑफ, देन इट इज अ पॅरललोग्राम. कसं लिहायचं बघा. हे इफ आपण एक पेअर असं काढूया, एक क्वाड्रिलॅटरल असं काढतोय की त्याचा सम्मुख हेही चाललं असतं, पण पॅरललोग्रामच काढूया. हे असं आहे. त्याची नावं बाळांनो तुम्ही कोणतीही द्या. इफ अ पेअर ऑफ क्वाड्रिलॅटरल इन PQRS वन साईड इज पॅरलल, दॅट इज गिव्हन. पक्षामध्ये काय लिहितोय बघा. चौकोन PQRS मध्ये दॅट PS इज पॅरलल टू द QR. जर एखाद्या चौकोनामध्ये एक बाजू एकमेकांना समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. म्हणजे व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह, तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. देन तू साध्य करायचं आहे की तो चौकोन PQRS हा पॅरललोग्राम आहे, हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे. असं बघा, फिगर, गिव्हन, प्रूव्ह, त्यानंतर इफ, देन अँड कंडिशनल अँड कॉन्व्हर्स, ह्याची सर्व उदाहरणं बाळांनो मी पहिल्या काही लेक्चर्समध्ये पूर्ण केली. तुम्हाला फक्त तिथं पोचायचं आहे. बऱ्याचशाच मुलांनी आजपर्यंत ते लेक्चर्स आत्ता मोठ्या प्रमाणात जॉईन होत आहेत, मोठ्या प्रमाणात तास ऑब्झर्व करतायत. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. तुम्ही सर्वजण ते बघता आहात, जरूर करा. पण पेपरला जाण्यापूर्वी सगळंच लेक्चर जर अटेंड केला असता तर गणितामधले फार सोपा भाग तुम्हाला झाला असता. एका मोठ्या एनर्जीनं, एका एनर्जेटिक पद्धतीनं तुम्ही जे पूर्वी शिकलेलं आहात त्याचं रिव्हिजन करता येईल यासाठी गणित मैत्रीला सबस्क्राईब करत राहा. तुमच्या काही शंका, तुमच्या कमेंट्स हीच माझी एनर्जी आहे. आणि तुम्ही तास ऑब्झर्वेशन करणं, तुम्ही सबस्क्राईबशन करणं हेच माझ्यासाठी टॉनिक आहे बाळांनो. गेले 450 तासाचं काम, 450 तासापैकी आतापर्यंत 325 तास मी तुम्हाला पाठवलेले आहेत. बाकीचे सगळे रेकॉर्डिंग आजपर्यंत पूर्ण आहे. मध्ये आधी थोडंसं गॅप ठेवलेलं आहे तुमच्या परीक्षेच्या आणि रिव्हिजनच्यासाठी. लवकरच 5वी, 6वी, 7वीचे सुद्धा गणित मैत्रीचे ग्रुप तयार करा आणि पाठवा, अशा पद्धतीची मागणी आहे. त्याही दृष्टिकोनात आपण प्रयत्न करत आहोत. ॲक्टिव्हिटी बेसमध्ये पण बाळांनो अगदी सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ॲक्टिव्हिटी बेस एकदम सोपे, एकदम सोपे प्रश्नामध्ये थोडंसं सांगतोय. सगळ्या संगत कोणाच्या जोड्या, आंतर कोणाच्या, इतक्रम कोणाच्या, एक फिगर स्वतः काढा आणि ते कोणाचं डिस्ट्रीब्युशन एकदा करा. त्याच्यावरचे भरपूर प्रश्न आहेत. 8वीचा भाग आहे, सोपा आहे. मी 8वीसुद्धा सगळी तुम्हाला शिकवलेली आहे. पेपरला जात असताना तेही भाग बघा. आता एक काय सांगले बघा, ड्रॉ, एक फ्लो चार्ट दिला आहे. ड्रॉ लाईन AB पॅरलल टू CD. फ्लो चार्ट आता लिहित बसत नाही मी. पहिल्या तक्त्यामध्ये असं सांगितले, ड्रॉ लाईन AB अँड CD आर पॅरलल टू इच अदर. एक AB नावाची लाईन काढूया, सहजतेनं काढा, पाठांतर नको करत बसायला, सहज एकदम. AB आणि CD नावाच्या 2 रेषा काढा. ह्या 2 रेषा काढलात, त्याला AB आणि CD अशी नावं दिली, काढली. त्याच्यानंतर बाळांनो त्यांनी सांगितल्याचं करूया.
ड्रॉ अ पी क्यू ट्रान्सव्हर्सल ऑफ ए बी अँड सी डी नेम इंटरसेक्शन नेम्स आर एक्स अँड वाय. आता मला एक तिसरी रेषा पी क्यू काढायची आहे. ही तिसरी रेषा पी क्यू काढायची आहे. तिचं नाव आहे बघा. अरे रेषेला माझ्या बेंड येता कामा नाही देत. अशी बेंड येणारी रेषा जॉमेट्रीमध्ये चालत नाही. हां, तुम्ही बेंड आणू नका. हां, ते बरोबर होणार नाही. असं स्टेटमध्ये पाहिजे. असू दे जरा असं समजून घ्या. आता असं स्टेटमध्ये पाहिजे. त्यात नको टायमिंग घालवायला. तिचं नाव घ्या म्हणले बघा. पी क्यू नावाची जी रेषा आहे ना तिला ती जी ट्रान्सफर आणि इंटरसेक्शन पॉईंटला तुम्ही एक्स आणि वाय. तुम्ही ह्याही गोष्टीचा सराव जोपर्यंत केला नाही तुम्ही ते समजून घेतलं नाही. ए बी सी डी ड्रॉ द टू लाईन्स ए बी अँड सी डी देर ड्रॉ अ वन ट्रान्सव्हर्सल दॅट ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट पॉईंट एक्स अँड वाय. हे काढलं. आता असं म्हणले राईट द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स. राईट द पेअर वन पेअर फॉर द करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स किंवा ऑल अँगल्स. हे तुम्हाला स्वतःला असं करता यायला पाहिजे. ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत त्याच्यावरती एक कोण दिला असेल तर आठी कोण आपल्याला काढता आले पाहिजे. त्यातला हाही प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे तुमच्या ह्या परीक्षेमध्ये. हां, आता ह्याच्यामधलं क्लासिफिकेशन कसं करणार. निदान काही अँगल्सला मी लिहितो इथं. तुम्ही सगळे लिहा. हा अँगल आणि हा अँगलना करस्पॉन्डिंग अँगलचं पेअर म्हणायचं आहे. आता इथं 3 अक्षरांना बघून ते कोण लिहिले गेले पाहिजेत. काय म्हणूया सांगा. कुठनं चालू करूया. अँगल ए तुम्ही पी पासून सुरू केला असता तर पण चाललं असतं. ए एक्स पी अँड हे दोन्ही कॉन्ग्रंट पण असणार आहेत. अँड त्याची अल्टरनेट अँड अँगल ए एक्स पी आणि काय म्हणूया सांगा बरं सी वाय एक्स हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. त्याच्या खाली गेलात तर हेही सगळे करस्पॉन्डिंग आहे बघा. हा अँगल आणि हा अँगलसुद्धा करस्पॉन्डिंग अँगल होणार आहे. तुम्ही ह्या बाजूला गेलात तरी लिहिणार आहे. ह्या 4 जोड्या करस्पॉन्डिंग अँगलच्या असणार आहेत. तुम्ही दुसरी पेअर अँगल ए एक्स पीकडं न जाता ए एक्स वायकडे या अँड अँगल सी वाय क्यू असं म्हणलात तरीही पलीकडच्या बाजूला गेलं तरी इंटेरियर. आता जेव्हा तुम्ही हे झाले संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल. संगत कोन बाळानो नीटपणे बघा. हे झाले संगत कोन. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर असं घेतलात असा झेड अक्षरावरती गेलात झेड अक्षरावरचे कोन. हा कोन ए एक्स वायला अँगल ए एक्स वाय हे बघा असा गेलात आणि इकडे गेलात तर हा झाला बघा अँगल. तुम्ही ते कुठनं पण सुरुवात करा त्याचं. अँड अँगल काय म्हणूया सांगा बरं. हा एक्स वाय पी एक्स वाय डी हे बघा झेड अक्षरावरचा. ह्याला आणि ह्याचा घेतला तरी तो व्युत्क्रम कोन असतो. अल्टरनेट अँगल असतो. हे प्रॅक्टिस करून ठेवा. ओके. आणि मग आंतरकोन. आता आंतरकोनाची एक तरी जोडी लिहूया. कोन ए एक्स वाय. अंतर हे आतच असतात बघा. हा आणि हा आतल्यात आणि एका बाजूला आतल्या आत आणि उलट बाजूला झाला की तो व्युत्क्रम कोन झाला. अल्टरनेट अँगल झाला. ए एक्स वाय आणि अँगल आहे तो अँड अँगल सी वाय एक्स असं होतं. संगत कोन व्युत्क्रम कोन आंतरकोन याच्या जोड्या आपल्याला तयार करता यायला पाहिजेत. यानंतर ह्या 2 रेषा समांतर असतील तर पुढच्या गोष्टी. आता हा कोन जर समजा यातले 8ही कोन आपल्याला डेव्हलप करता येतात. हे कधी डेव्हलपमेंट शक्य आहे. तुमचं लेक्चर्स नीटपणे शाळेत स्कूलमधले क्लासमधले ते सगळ्या गोष्टी शिकलाय तुम्ही. ह्यातला एक प्रश्न असा येऊ शकणार आहे. समजा येणार आहे हा कोन 80 अंशाचा आहे. समजा हा 80 डिग्री. फाइंड द ऑल अँगल्स. सगळ्याच्या सगळ्या अँगल्स आपल्याला काढता येतील. 2 समांतर रेषा आहेत ह्या. मग सांगा हा कोन कितीचा असणार सांगा. त्याचा संगत कोन. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता निर्माण होणारे संगत कोन एकरूप असतात. हा 80 अंशाचा आहे. लिनियर पेअर हा याचा विरुद्ध कोन घ्या. हे बघा हा अपोजिट अँगल. हा याचा अपोजिट अँगल. हा पण 80-80चा आहे. झाले 4 कोन माहिती. आता उरलेले कोन या दोन्हीची बेरीज 180 असणार त्यामुळे हा 100 असणार. ह्याचा संगत कोन हा 100 असणार. ह्याचा विरुद्ध कोन हा 100चा असणार. ह्याचा विरुद्ध कोन हा 100चा असणार. झालं की काम. एकदा रेषीय जोडी कोणांची रेषीय जोडी वापरूया आणि एकदा अपोजिट विरुद्ध कोन वापरूया. सगळेच्या सगळे 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे 8ही कोनाचं क्लासिफिकेशन पेपरमध्ये लिहायचं आहे. आंतरकोन कोणते संगत कोन कोणते व्युत्क्रम कोन कोणते. एक कोन दिला असेल तर 8ही कोन आपल्याला तयार करता यायला पाहिजे. ओके बाळांनो. असं एक सिंपल भाग आपल्याला ह्या परीक्षेमध्ये आहे. बरेचसे थेरम्स बरेचसे पेपर्समधले सगळ्यात हा भाग मी तुम्हाला दिला आहे. सोडूनसुद्धा घेतला आहे. आता आणखीन 1-2 गोष्टी तुमच्याशी मला शेअर कराव्या वाटतात की ज्या परीक्षेमध्ये असू शकतील. आता उदाहरणार्थ ही भाग बघा.
प्रॉपर्टीज तुम्ही शिकत असताना हा भाग तुमच्याकडे होऊन गेलेला आहे. उदाहरणार्थ हा एक भाग आहे आणि एक टिपिकल सम म्हणून पण एक सम आपण घेणार आहोत आणि मग आपण थांबूया. तत्पूर्वी ह्याच्या प्रॉपर्टीज होत्या. तर प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या होत्या हे सगळं ट्रँगलला, अँगलला, फॉर्म्युलेला हे परीक्षेमध्ये आलं आहे. बुकमध्ये पण अतिशय सुंदर रीतीने ते दिलेलं आहे. ते बघा बरं काय आहे. हे पण रिकाम्या जागेला आलेलं आहे बघा बऱ्याच वेळेला, किंवा याही परीक्षेमध्ये असावं असं माझं मत आहे. यावं परीक्षेमध्ये. समरूप त्रिकोणाच्या बाबतीमध्ये असणाऱ्या म्हणजे ट्रँगलच्या बाबतीमध्ये ज्या प्रॉपर्टीज आपण ज्या शिकल्या होत्या, रिफ्लेक्सिव्हिटी काय ते हे बघा. हा रिफ्लेक्सिव्हिटी काय म्हणतो आपण रिफ्लेक्सिव्हिटीला? रिफ्लेक्सिव्हिटी. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे सिमेट्री, सममितता. आणि तिसरी आहे ट्रान्सफिटिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी. सेगमेंटला असते, ट्रँगलला असते, अँगलला असते, ही सगळीकडे असतेच. आणि मग ह्याचं सोपं वळाने पाळणं होते. एकदम सोप्या टर्न आपल्याला ते पूर्ण करून घ्यायचं असतं. आता ह्याचा अर्थ बघा काय आहे. ह्याला म्हणतात, याचं मराठीमध्ये याचं मिनिंग आहे परावर्तनता. हा गुणधर्म लिहायचा आहे सेगमेंटसाठी. कसा लिहिणार तुम्ही ते रिकाम्या जागेसाठी तेही येणार आहे. त्यामुळं परावर्तनता रिफ्लेक्सिव्हिटीमध्ये ओके परावर्तनता. दुसरं मराठी मिनिंग आहे बघा सममितता. तिसऱ्याचं मिनिंग आहे बघा संक्रमितता. हा सेगमेंटसाठी सगळ्याच गोष्टी करता ह्या गोष्टी लागतात. आता याचं रिफ्लेक्सिव्हिटी परावर्तनता म्हणजे काय अपेक्षित होतं, काय आन्सर पाहिजे असं येणार आहे. सेगमेंट ए बी हे बघा डॉट 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 हे परावर्तनता. आरशासमोर हा एक सेगमेंट ए बी धरला आहे. एक सेगमेंट काढला आहे तो आरशासमोर धरला आहे. तर तो कोणास एकरूप येईल? हां डॉट 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 तो आरशासमोरचा हा कशाशी येणार सांगा की हा सेगमेंट आहे तो त्या स्वतःच एकरूप असणार आहे. सममितता म्हणजे काय बघा. जर एक पहिला रेषाखंड ए बी आहे तो दुसऱ्याला एकरूप असेल, समजा की हा सी डीला एकरूप असेल, तर हा सी डी जे आहे ना, हा सी डी आहे तो पहिल्याला एकरूप असणार. सममितता रेख ए बी सी एकरूप असणार, ही सममितता. प्रत्येक रेषाखंड स्वतःच एकरूप असतो म्हणजे परावर्तनता. ए बीच्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे इथं ए बीच. इथं लिहायचं आहे ए बी हा रेषाखंडाचं एकरूपता लिहित असताना ए बीच लिहायचं आहे. ए बी हा सी डीला असेल तर सी डी हा ए बीला असणार. हे अँगलला, हे ट्रँगलला ह्या परावर्तनता, सममितता, ट्रान्सफिटिव्हिटी हे गुण. ए बी हा सी डीला असेल तर सी डी हा ए बीला असेल. आता ट्रान्सफिटिव्हिटी संक्रमितता म्हणजे काय बघा. ए बी हा एकरूप आहे सी डीला, सी डी हा एकरूप आहे ई एफला. तर काय होणार सांगा. पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर काय होणार सांगा बरं. पहिला तिसऱ्याशी. ए बी हा एकरूप त्रिकोण, एकरूप सेगमेंट ई एफ. प्रत्येक रेषाखंड स्वतःच एकरूप असतो म्हणजे रिफ्लेक्सिव्हिटी, परावर्तनता ही रिकामी जागा ए बी कॉन्ग्रुएंट टू ए बी. सममितता पहिला दुसऱ्याशी, दुसरा पहिल्याशी. ट्रान्समिटिव्हिटी पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, पहिला तिसऱ्याशी. नीट लक्षात घ्या. ह्या तीनही प्रॉपर्टीज 9th मधल्या महत्त्वाच्या होत्या. ह्या रिकाम्या जागासाठी सुद्धा आपल्याला येऊ शकतील. आपल्याला तो भाग पूर्ण करायचा आहे. आणखीन एक महत्त्वाचं मी याच्यापूर्वी घेतलं आहे पण ह्या पेपरमध्ये आहे. हेही या पेपरच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला परत एकदा सांगतोय. काही रचना कन्स्ट्रक्शनचा जो भाग आहे, हे फ्लोचार्टचा जो भाग आहे तो आपल्याला करत जायचा आहे. निश्चितपणे तो कराल. पाठीमागचे सगळे लेक्चर्स जर तुम्ही अटेंड केले तर निश्चितपणे टर्मिनलचा पेपर तुम्हाला सोपा जाईल. टर्मिनलच्या सर्वच गोष्टी मी घेतलेले आहेत की ज्या ज्या अपेक्षित आहेत. तीच आपली एनर्जी असते, तेच आपलं त्याच्यामुळं तुम्हाला हा पेपर निश्चितपणे सोपा जाईल अशी अपेक्षा आहे. एक थोडंसं चॅलेंजेबल प्रश्न पण असायलाच पाहिजेत ना, असायलाच पाहिजेत होय की नाही. एक चॅलेंजेबल प्रश्न या पेपरमधला आहे. बघूया कसं सॉल्व करता येईल. हे बघा ट्रँगल आहे, त्याचं नाव आहे पी क्यू आणि आर. हां आणि इथं एक याचं बायसेक्शन काढलं आहे. याचा अँगलचं बायसेक्ट झालं आहे. हे याचं याचं बायसेक्टर आहे
आणि ह्याचं आणि ह्याचं बायसेक्शन झालं आहे आणि इथं ओ आहे बाळांनो. कोण दुभाजक आहेत ते. कोण दुभाजकामुळे 2 कॉन्ग्रुएंट पार्ट होतात त्या कोणाचे, हे एवढं नॉलेज आपल्याला पुरेसं आहे. काय करूया, ह्या ट्रँगलच्या पाठीमागल्या बाजूनं तुम्हाला असं दिसायला पाहिजे, हा पुरा कोण आणि ह्या ट्रँगलचा हा पुरा कोण, ह्या तिघांची बेरीज. आणि व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर, अँगल POQ इज इक्वल टू 90 प्लस हाफ ऑफ अँगल आर. हे प्रूव्ह करायला सांगितले. किती सोपं आहे बघा, किती म्हणलं तर किती सोपं आहे, म्हणलं तर अजून सोपं आहे, म्हणलं तर सोपं आहे आणि म्हणलं तर आणि सोपंच आहे. काय करायचं होतं इथं, असं करायचं होतं बाळांनो, हा जो ट्रँगल आहे ना, मोठा त्रिकोण बघा फक्त, हे मध्ये काय दिलं नाही असं समजा. म्हणजे कोण P घ्या, कोण Q घ्या आणि कोण R घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, गोपाळ गोविंद कुणीही घ्या, पण ट्रँगलचे तिन्ही कोणाचं अँगलचं बेरीज 180 असतं, हे क्लिअर आहे. ओके नाही बाळांनो. ओके, आता काय करू तुम्ही याच्यामध्ये, मला असं वाटलं, आता मी छोट्या ट्रँगलमध्ये जर गेलो तर हाफ कोण म्हणजे ह्याचा निम्मा येणार बघा. या ट्रँगलमध्ये आपण जर जायला लागलो, आपलं उत्तर ह्याच्यात आहे, आपल्याला इथं जायचं आहे, याची मदत घेऊन जायचं आहे. आता आपण छोट्या ट्रँगलमध्ये चाललो तर पुरा P अंमलात आणायचा नाही आहे. हाफ ऑफ P, निम्मा इकडं निम्मा इकडं, म्हणून मी प्रत्येकाला हाफ देतो. हाफ ऑफ अँगल P प्लस हाफ ऑफ अँगल Q प्लस हाफ ऑफ अँगल R. त्याने हाफकडे गेलेत ते बघा, इथं हाफ ऑफ अँगल आरकडे गेलेत. आपण पण हाफ ऑफ अँगल आरकडे जाऊया, पुराकडे नको जायला. इज इक्वल टू शुअरली हाफ ऑफ 180. ओके, आता लक्षात घ्या, हाफ ऑफ अँगल P, हाफ ऑफ अँगल Q, हाफ ऑफ अँगल Q प्लस हाफ ऑफ अँगल R इज मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री. ओके ओके ओके. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं. हे मोठ्या ट्रँगलमध्ये गेलो, तिघांची बेरीज केली, हाफ 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 केलं, हाफ एवढं आलं. आता मी काय करतोय, हे असं आलं आहे. आता हे छोट्या ट्रँगलमध्ये जातो, इन ट्रँगल PQR. आता इन ट्रँगल POR, इन ट्रँगल POQ, हाफ ऑफ P, हाफ ऑफ P, हाफ ऑफ Q, हाफ ऑफ Q प्लस POR, ह्याचं POQ बघा, हा हाफ आणि हाफ POQ, याची बेरीज 180 असणार, कारण तो ट्रँगल आहे. पुन्हा ट्रँगल कितीही मोठा असला तर 180. लक्षात आलं का बघा, ह्याचा अर्थ असा झाला, हे हाफ ऑफ P आणि हाफ ऑफ Q हे नको आहे आन्सरमध्ये. ह्याचं उत्तर आहे 180 मायनस POQ. 180, ह्याचं उत्तर आहे 180 मायनस POQ प्लस हाफ ऑफ अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. आता फक्त POQला तिकडे पाठवूया, 90ला इकडे आणूया. त्यामुळे असं होणार बाळांनो, हा 180 मायनस 90 इज इक्वल टू हाफ ऑफ प्लस आहे इथं, हाफ ऑफ प्लस हाफ ऑफ अँगल R इज इक्वल टू अँगल POQ आणि ह्याचं ॲडिशन येणार 90 प्लस हाफ. दॅट्स आन्सर इज कम्प्लिटेड. थोडंसं आव्हान वाटणारा, मोठ्या ट्रँगलच्या बेरीज 180, हाफ 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 केलं की 90, पण हाफ ऑफ अँगल POQ प्लस POP इज इक्वल टू 180. देअरफॉर POQ इज इक्वल टू हाफ ऑफ P आणि हाफ ऑफ Qची किंमत येणार आहे 180 मायनस POQ. त्याला बोलून पाठवूया आणि अशा रीतीने प्रॉब्लेम्स पूर्ण होईल. असे हाही प्रश्न याच्यापूर्वीच्या पेपरमध्ये पण बाळांनो आलेला आहे, आपण तो सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला सर्वांना हार्टली रिक्वेस्ट करतो आहे की गणित मैत्रीला सबस्क्राईब करत राहा, मित्रांना शेअर करा, सगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी तुमच्यासमोर आणण्यासाठी पुन्हा आमची ताकद वाढवा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर टर्मिनल एक्झामिनेशन. सी केअरफुली, काळजीपूर्वक पहा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहा. ओके बाळांनो.